नमस्कार, मी सम्राट फडणीस. आपल्याला गेले 4 दिवस सकाळमध्ये आपण पोस्ट कोरोना सोबतचे सहजीवन नवी सुरुवात अशी मालिका सुरू केलेली आहे. या मालिकेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आणि अन्य मान्यवर वेगवेगळ्या विषयांवर लिहित आहेत, जे विषय लोकांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित आहेत. कोरोना इथून जाईल, कोरोनावर वॅक्सिन येईल, हा भाग भविष्यातला आहे. पण तोपर्यंत जी वाटचाल आपल्याला करायची आहे, त्या वाटचालीमध्ये सगळ्यात महत्वाचं आपली सुरक्षितता आहे आणि त्याचवेळी आपला बिझनेस, आपला नोकरी, आपला व्यवसाय टिकून राहणं, या गोष्टी येतात. या गोष्टी जर घडल्या तर आपल्याला कोरोना सोबतचं सहजीवन येईल. डॉक्टरांनी आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांचं खूप तपशिलाने इंट्रोडक्शन करून दिलं. त्यांच्याबरोबर विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर लिहित आहेत. अजूनही वेगवेगळे मान्यवर त्या विषयात लिहितील. या लोकांबरोबर यांचं लिखाण प्रसिद्ध होतानाच त्यांच्याशी भेटावं आणि आपल्यासारख्या तज्ञांशी चर्चा करावी, जी चर्चा सोशल मीडियावर आपल्याला पुढच्या काळात उपलब्ध करून द्यायची आहे. त्यासाठी आजचं रेकॉर्डिंग आहे. साधारण 45 मिनिटांचा हा वेबिनार असतो आणि प्रत्येकाला आपापलं मत मांडता येईल. डॉक्टर आपल्याशी चर्चा करतील आणि आपण आपलं मत मांडू शकतात. अपेक्षा एकच आहे की आपल्याकडून असा काही संदेश जावा, असा काही मेसेज जावा, ज्या मेसेजचा कॉमन माणसांना, उद्योजकांना, छोट्या व्यावसायिकांना त्यांचा उद्योग उभा करण्यासाठी आणि कोरोना सोबत जगण्यासाठी उपयोग व्हावा. मी डॉक्टर सरांना विनंती करतो की त्यांनी पुढची सूत्र हातात घ्यावी. थँक्यू. नमस्कार, जय शिवराय. सगळ्यांचं मनापासून स्वागत. अभिमन्यू काळे सर, पांडुरंगजी तावरे, अनुजी खरे, मिलिंदजी बाबर. खर तर मी या व्यवसायातला खूप मोठा अजिबात तज्ञ नाही. याचा व्यवसाय म्हणून मला माहित नाही. पण कायम एक विचार करत असताना, पर्यटनाच्या बाबतीत विचार करत असताना, विशेषतः ज्या भागातून मी येतो त्या जुन्नर तालुक्याचा विचार करत असताना आणि आता ज्या मतदारसंघाचं मी लोकप्रतिनिधित्व करतो त्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत पर्यटनाच्या रोजगाराची संधी म्हणून एक मी सातत्यानं विचार करतो. आणि हा विचार करताना आपण लेखाच्या माध्यमातून पाहत असेल, म्हणजे सकाळ समूहाचं मी मनापासून आभार मानेन की या पद्धतीनं एक विचार मांडल्यानंतर त्या विचारावर चर्चा करण्यासाठी हे एक व्यासपीठ या वेबिनारच्या माध्यमातून सकाळ समूहानं आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि याचा निश्चित मोठ्या प्रमाणावर फायदा, एक वेगळा विचार आपण यातून पुढे आणू शकतो. आपण लेखामध्ये जी संकल्पना जी मांडली ती आधी मी थोडक्यात सांगू इच्छितो. म्हणजे त्या संकल्पनेनंतर आपल्या सर्वांचे इनपुट्स आले तर त्याला आणखी एक मूर्त स्वरूप, आणखी एक धोरणात्मक स्वरूप आपल्याला देता येईल असं मला वाटतं. यामध्ये मला सातत्यानं असं वाटत आलं की कदाचित महाराष्ट्राच्या प्रगती पथावर असण्यामुळे आपल्याकडे पर्यटन व्यवसायाचा तितका विचार करण्याची वेळ आतापर्यंत कधी आली नव्हती. पण आता मात्र शेतकरी बांधवांवर सातत्यानं येणारं संकट असेल किंवा त्या सातत्यानं संकट येत असताना जी एकूण जमिनीचं जे होल्डिंग आहे ते कमी होणं असेल, या सगळ्या गोष्टींमुळे रोजगाराच्या वेगवेगळ्या संधींचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि यामध्ये पर्यटन एक फार मोठी संधी आपल्याला, महाराष्ट्राचा विचार केला तर मग धार्मिक पर्यटनाच्या बाबतीच्या गोष्टी असतील, समुद्र किनारा असल्यामुळे जवळपास 750 किलोमीटर, 725 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत. अनुजी, मला वाटतं आपल्यासाठी ही एक अत्यंत आकर्षित करणारी गोष्ट असू शकेल. फार मोठा ठेवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांच्या अनुषंगाने जरी आपण गडकोटांचं संवर्धन, त्याचं जतन, त्यातून इतिहासाचं जतन, त्यातून पर्यटनाला चालना, तिथल्या जीवसृष्टीचं जतन आणि त्यातून रोजगार उपलब्धता अशी जर एक चतुसूत्री अवलंबली तर आपल्याकडे फार मोठी ताकद आहे असं मला कायम वाटतं. जेव्हा मी सुरुवातीला ज्या गोष्टीचा उल्लेख केला, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा उल्लेख केला, तर मला आपल्या सर्वांचं मार्गदर्शन या संकल्पनेवर लागेल. हे म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये भक्ती शक्ती कॉरिडॉर ही एक संकल्पना राबवता येऊ शकते, ज्यामध्ये शक्तीची ठिकाणं म्हटली तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेला किल्ले शिवनेरी असेल, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान तीर्थ असणारं वढू तुळापूर असेल, हुतात्मा राजगुरूंचं जन्मस्थान असेल राजगुरुनगर असेल, वाघगावच्या जवळचं यशवंतराव होळकरांचं जन्मस्थान असेल, भक्तीच्या ठिकाणांमध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर असेल, अष्टविनायकांपैकी 4 विनायक आहेत, म्हणजे लेण्याद्री, ओझर, थेऊर, रांजणगाव हे 4 विनायक आहेत. हे असताना त्याचबरोबरीनं माऊलींची संजीवन समाधी आहे,
मग आणखी छोट्या छोट्या निमगावचा खंडोबा असेल, वाडेबुलाई असेल, आळ्याची रेडा समाधी, ही अनेक गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर संपूर्ण खेड, आंबेगाव, जुन्नर या भागामध्ये अनुजी, मला त्याविषयी तुमच्याकडून एक विशेष जाणून घ्यायला आवडेल की इथला जो संपूर्ण एक आदिवासी पट्टा आहे याच्यामध्ये फार मोठी संधी आहे. म्हणजे अगदी भोरगिरी पासून ते भंडारदऱ्यापर्यंतचा एक नेचर ट्रेल आपल्याला करता येऊ शकतो का? त्यातल्या साहसी पर्यटनांना काही संधी आहे का? असा एक भक्ती शक्ती कॉरिडॉर हा एक संकल्पना ही सातत्यानं पुढे आणावीशी वाटते. आणि या संकल्पनेला मला वाटतं एक रोल मॉडेल करून याच्यावर जर आणखी पुढे जर आपण जाऊ शकलो, मग त्यामध्ये महाराष्ट्राचा विचार करता येऊ शकतो, महाराष्ट्रातल्या संधींचा विचार करता येऊ शकतो. ही एक संकल्पना आहे आणि म्हणून या संकल्पनेवर आपल्या सगळ्यांशी चर्चा करावीशी वाटते. अभिमन्यू सर, काळे सर, मला तुम्हाला एक विचारावं वाटेल की नक्की महाराष्ट्राच्या तरुणाईच्या दृष्टीनं रोजगाराच्या काय काय संधी तुम्हाला दिसतात? म्हणजे पर्यटन या एका व्यवसायातून किती वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार समोर येऊ शकतात? सर्वांना नमस्कार. कोल्हे सर, आपण अत्यंत चांगल्या रीतीने ओपनिंग केलेलं आहे. म्हणजे स्पेसिफिक एका दिशेला आता हा वेबिनार निश्चितपणे जाईल. तो असा की आपण जे सुरुवातीला सांगितलं की हा भक्तिशक्ती कॉरिडॉर हा ह्या भागातला जो मेजर थ्रस्ट असला पाहिजे तो तर परफेक्ट आहे. त्याचसोबत आपण तरुणांना रोजगार उपलब्ध निर्मितीच्या दृष्टीनं एक फार मोठा खजिना आपल्या या भागामध्ये आहे. तो म्हणजे सह्याद्रीचा वेस्टर्न घाट. आपला हा जो सगळा वेस्टर्न घाट आहे, मग ह्या वेस्टर्न घाटला लकीली आता जागतिक वारसा मिळालेला आहे नैसर्गिक ठिकाणांमधला. आणि त्याचसोबत या भागामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात धरणं आपल्याकडे आहेत. मग आपल्या चिलेवाडीच्या धरणापासून सुरुवात होईल ते आपलं कुकडीचा सगळा प्रकल्प आहे, भामा आसखेड आहे, आपल्याकडची सगळी म्हणजे मावळ तालुक्यापर्यंतची जी बॉर्डर आहे पुणे जिल्ह्यातली, ती पाहिली तर मोठ्या प्रमाणावरती धरणं आहेत. आणि आपण आपल्या लेखामध्ये त्याचा बरोबर उल्लेख केलेलाच आहे की लेक डिस्ट्रिक्ट म्हणून हा आपली जी संकल्पना आहे. तर मला असं वाटतं की ह्या सगळ्या इतक्या नयनरम्य निसर्गरम्य ठिकाणांमध्ये, कारण कसं आहे की जर समजा एखाद्या देवस्थानाला एखाद्या माणसाने भेट दिली आणि तिथून एक 15-20 मिनिटं अर्ध्या तासाच्या अंतरावर त्याला निसर्गरम्य ठिकाणी राहायला मिळालं तर त्या दोन्ही गोष्टींचा योग्य संगम होऊन जाईल. कारण देवस्थानच्या ठिकाणी राहण्यापेक्षा त्याला निश्चितच जवळ राहणं कधीही आवडेल. आणि मग अशा ठिकाणी ही इतकी मोठी, म्हणजे मला असं वाटतं पुणे जिल्ह्याची किमान एक 200-250 किलोमीटरची सह्याद्रीची रांग आपल्याला याच्यात उपलब्ध आहे. याच्यामध्ये आपण जर होमस्टेज ना प्रमोट केलं ते आपल्याला फार मोठं पोटेन्शियल दिसतं. त्याचसोबत धरणाच्या बाजूने जशी फ्लोटिंग कॉटेजेस असतात ती जर एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटने अलाउ केली तर फ्लोटिंग कॉटेजेस, किंवा ती जर काही कारणाने नाही शक्य झाली तर मग आपल्याला धरणाच्या काठी बायोडायजेस्टर वापरलेली कॉटेजेस आपल्याला करता येतील. आणि याचं उत्तम मॉडेल आपण पाहिलं आहे की भंडारदऱ्यासारख्या ठिकाणी, की जिथं त्या सांदण व्हॅलीमुळं आज शेकडो टेंट्स लावले जात आहेत. म्हणजे नुसता काजवा महोत्सव नव्हे तर सांदण व्हॅली ही आता तरुणाईमध्ये हिट झालेली कन्सेप्ट असल्यामुळं तसा स्कोप आपल्याला ह्या सगळ्या भागात आहे आणि याच्यातून न्यूमरस रोजगार उपलब्धता निर्मिती होईल. मला वाटतं आपण योग्य दिशेने विचार करून चाललेला आहात. अभिमन्यू सर, मला याच गोष्टीवर पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे की ही जी संपूर्ण संकल्पना आहे ही महत्वाची जी सगळी धरणं जी आहेत ही बऱ्यापैकी आपल्या आदिवासी भागामधली ही धरणं आहेत. तर यामध्ये सहकारी तत्वाचा अवलंब करून, म्हणजे आतापर्यंत आपण सहकारी तत्वावरचे साखर कारखाने पाहिले, जी 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 किंवा तारकर्लीला याचा एक फार चांगला प्रयोग होताना आपल्याला दिसतोय. त्या पद्धतीने सहकारी तत्वावर किंवा सरकारच्या माध्यमातून सहकारी तत्वावर काही आपल्याला प्रयोग राबवता येऊ शकतील का? निश्चितच सहकारी तत्वावर जर आपण गेलो तर आणखीनच उपयुक्त ठरेल. कारण बऱ्यापैकी यात छोट्या जे होमस्टे ओनर्स आहेत त्यांची एक कोंडी होताना दिसते. ती म्हणजे रस्त्याच्या कडेची जी ठिकाणं आहेत तिथं पर्यटक त्वरित जातात आणि थोडस आत असलं तरी त्यांना पब्लिसिटी स्वतःला करता येत नाही. त्यामुळं म्हणजे माझा तारकर्लीचा पण हाच अनुभव आहे की समुद्रापासून एक 100 मीटर आतल्या होमस्टेला बऱ्याच वेळेला बिझनेस मिळत नाही.
त्यामुळे आपण हा एक चांगला खरं विचार आहे की सहकारी तत्वावर गेलो तर जसं युरोपमध्ये पाहिलेलं आहे की युरोपमध्ये आपण एखाद्या खेड्यात गेलो, तिथल्या नगरपालिकेत गेलो तर कुठं होमस्टे शिल्लक आहेत काढतात, तसं त्या सहकारी तत्वाच्या संस्थेने एखादं ऑफिस रस्त्यावर काढलं तर निश्चितपणे सगळ्यांना बिझनेस होईल आणि सरकारलाही या होमस्टे धारकांना मदत करायला सोपं जाईल सहकारी तत्वावर असलं. पुढचा प्रश्न काळे सर जे म्हणाले त्या पद्धतीनं अनुजी आणि बाबर सर तुमच्या दोघांसाठी मला विचारायचं लागेल की काळे सरांनी एका महत्वाच्या मुद्द्याला हात घातला, तो म्हणजे आपल्याकडे असणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि त्यामध्ये मुबलक प्रमाणात असणारी जीवसृष्टी. तर सर या जीवसृष्टीच्या अनुषंगानं किंवा या संपूर्ण सह्याद्रीच्या रांगांच्या अनुषंगानं पर्यटनाला काय वेगळ्या संधी निर्माण करतात? कोल्हे सर थँक्यू. एक इंटरेस्टिंग गोष्ट की सध्या नेचर ट्रेल्स जे आहे त्या निसर्ग प्रशिक्षण, तर याच्यासाठी खूप लोक व्हिडिओ असतात. आम्ही मध्ये एक सर इंटरेस्टिंग सर्वे केला आणि मध्य प्रदेश मधले जे अत्यंत प्रसिद्ध व्याघ्र प्रकल्प आहेत कान्हा आणि बांधवगड, तर तिथे टुरिस्ट कुठून येतो, तर सर गंमत अशी की जवळजवळ 80% लोक ही महाराष्ट्रातली जातात. आणि तिथे गेल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही शिवनेरीला गेलात का, की पुण्यातनं आणि मुंबईतनं जाणारे लोक आहेत. तुम्ही जुन्नरच्या वरच्या बाजूला एक खूप सुंदर देवराई आहे, ती कधी पाहिली का, तर देवराई कन्सेप्ट त्यांना माहिती नाही, त्यांना फक्त ते तिकडचे वाघ आणि बाकीचं जे फॅसेट्स आहेत ते दिसतात. तर सर निश्चितच आपल्याला प्रचंड स्कोप आहे. आणि जो तुम्ही भोरगिरी चा जो नेचर ट्रेल सांगितला, तर अशा प्रकारचे असंख्य सह्याद्रीतल्या छोटे छोटे जे ट्रेल्स आहेत तर ते आपल्याला नक्की ओपन आउट करता येईल. आणि सर एक इंटरेस्टिंग गोष्ट की याच्यामध्ये जी स्थानिक लोक आहेत तर यांना गाईड्स म्हणून जर का प्रशिक्षण दिलं, तर एक उदाहरण सांगतो, आपल्याकडे मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे आणि मेळघाटमध्ये कोरकू नावाची ट्राईब आहे. तर साधारण एक 17 कोरकूजना तिकडे आपण एक नेचर ट्रेल लीड कसा करायचा, जंगलामध्ये जाताना कुठल्या कुठल्या घटकांविषयी बोलायचं सोप्या भाषेत, की ज्याच्यामधनं निसर्ग अत्यंत पटकन एखाद्या माणसाला त्याच्याकडे बघताना अरे फार सोपं वाटतंय, इंटरेस्टिंग वाटतंय, अशा पद्धतीची माहिती देणारं प्रशिक्षण, पण ऑब्व्हियसली सायन्सचा हे पकडून म्हणजे सायंटिफिकली करेक्ट इन्फॉर्मेशन देऊन असं जर का केलं तर मला असं वाटतं की याला प्रचंड स्कोप आहे. याचबरोबर आता काळे सरांनी सांगितलं की होमस्टे, तर सर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट की काही काही ठिकाणी लोक जे आहेत तर ते हॉटेलपेक्षा होमस्टे मध्ये राहायला जास्ती प्रायोरिटी देतात. कारण ऑब्व्हियसली त्या होमस्टे मध्ये लोकल कल्चर असतं, लोकल फूड दिलं जातं. बऱ्याच वेळेला सर काही होमस्टेज मध्ये आपल्याकडे वरसगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये एक इको विलेज नावाचं एक छोटंसं होमस्टेचं एक छोटं रिसॉर्ट सारखं केलंय त्याने, होमस्टेज आहे. तर तिथे जवळजवळ 10 कातकरी लोक ही बेसिकली ते सगळं चालवतात, म्हणजे 10 कातकरी लोकांचं जीवन त्याच्यावर अवलंबून आहे. हे सगळे जे पार्टिसिपंट येतात ते पुणे आणि मुंबईतले तिथे जातात. ट्रेल जो असतो लीड करायचा तो एक स्थानिक माणूस घेऊन जातो आणि आपल्या आजूबाजूच्या वनस्पती कोणत्या आहेत, इथे कुठल्या प्रकारचे पक्षी दिसत आहेत. आपल्याकडे नोव्हेंबर टू साधारण मार्च मध्ये या सह्याद्री रांगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतरित पक्षी येतात. तर हे इथेच काय येतात, तर अत्यंत नॉलेज बेस्ड असा तो नेचर ट्रेल करता येईल. याला मी म्हणलं तसं की होमस्टेज आहे फूड किंवा लोकल फूड प्रमोट करण्यासाठी आपल्याला अजून एक इंटरेस्टिंग हे एक USP होऊ शकतं. आणि मी म्हणलं तसं की सर सगळ्यात महत्वाचं की नेचर ट्रेल्स आणि त्याबरोबर हे गाईड्स यांना प्रचंड चालना आपल्याला देता येईल. आणि MTDC सारखं जर का आपल्याला यंत्रणा मिळाली तर त्याच्या, कारण सर बराच वेळा असं होतं की एखादी गोष्ट त्या एरियासाठी आपण डेव्हलप करतो पण ते लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कनेक्ट टू मार्केट बऱ्याच वेळेला होऊ शकत नाही. मे बी आपल्याला MTDC किंवा बाकीचे टूर ऑपरेटर्स आहेत. सर पुण्यामध्ये असंख्य टूर ऑपरेटर्स आहेत आणि त्यांच्या मदतीने पुणे फोकसमध्ये ठेवून जो आपला एरिया आहे तो फोकसमध्ये ठेवून, कारण सर आता पुढचा 1 वर्ष लोक बाहेर खूप कमी प्रमाणात जाणार आहेत, तर त्याच्यामुळे लोकल जे आपलं स्वतःचं वनसंपदा आहे तर ती कशा पद्धतीने एक्सप्लोर करता येईल तो बॅलन्स ठेवून, तर याच्यावर सर भर देणं शक्य आहे. अनुज सर, नक्की मी या निमित्ताने, या वेबिनारच्या निमित्ताने तुम्हाला शब्द देतो की एकदा पावसाळा सुरू झाल्यानंतर आमच्या भागात पहलगाम असतो, त्यामुळे आपण दोघे एक नेचर ट्रेल करूयात. आणि काळे सर, माझी अशी अपेक्षा आहे की या नेचर ट्रेलला जर आपण एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलात तर आपल्याकडे नेमकं काय आहे हे आपण वेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकू. निश्चितच करू सर, मी आपल्याला खात्री. थँक्यू सर. बाबर सर, मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा की आता अनुजजी बोलताना बोलले की पुढच्या काही काळामध्ये कोरोनाचं सावट असताना बाहेर जाण्याच्या टुरिझमवर नक्कीच काही मर्यादा येतील.
तर या गोष्टीला नक्की टुरिझम क्षेत्राला एकूण आपण विशेषतः इंटरनॅशनल टुरिझम मध्ये जास्त डील करता, तर एकूण टुरिझम क्षेत्राला या कोरोनाचा किती फटका बसलेला दिसू शकतो? तर याच्यामध्ये सर खूप मोठा फटका सगळ्यात पहिल्यांदा टुरिझम क्षेत्रालाच बसलेला आहे. म्हणजे इतर इंडस्ट्रीज आता मागणं लाईन मध्ये आहेत, परंतु पहिला फटका आम्हालाच बसला. आणि हा मेन सीझन होता आता, म्हणजे मे मध्ये टूर जाणार होत्या मार्च पासनं, आणि हा असं घडलं. त्यामुळे आता लोकांची सायकोलॉजी इतकी खराब झालेली आहे की आता घरातून बाहेर पडायला, लिफ्टच्या बटनाला हात लावायला, दुधाची पिशवी आली तरी डेटॉलनी धुवून घेतात. म्हणजे सायकोलॉजी इतकी चेंज झालेली आहे की लोक म्हणतात कशाला सुखाचं आयुष्य दुःखात झालं तर कशाला ट्रॅव्हल करायचं, अशी ही आता सायकोलॉजी आहे. तर बेसिकली ट्रॅव्हल टुरिझम खूप नंतर येईल, परंतु आता लोकांच्या सायकोलॉजीवरती आपल्याला काहीतरी काम करायला लागणार आहे, जेणेकरून त्यांना सेफ वाटावं. आज मी हॉटेलमध्ये गेलो तर तिथे समजा दुसरा एखादा इन्फेक्टेड माणूस राहून गेला असेल तर मला ती काळजी असते की तेच ब्लँकेट असणार का, बेडशीट बदलल्यात का, यांनी टॉवेल चेंज केलेत का नाही, दुसरेच का, इन्फेक्टेड होते का. तर ही जी काळजी आहे किंवा विमानात बसल्यानंतरची जी काळजी आहे, ती काळजी पहिल्यांदा काढली पाहिजे लोकांच्या मनातून, आणि मग ते ट्रॅव्हल करतील. आता ट्रॅव्हल करायचं असेल तर बेसिकली काय होतं की जेव्हा सरकारकडनं काही मदत येते तर ती मदत अशा स्वरूपाची असते की तुम्ही पगार देता येत नाहीत का, किंवा मॉरेटोरियम आहे का, तुम्हाला पैसे नाहीत का, कॅश फ्लोचा प्रॉब्लेम आहे का. तर मला असं वाटतं की तशी मदत देण्यापेक्षा डिमांड कशी इन्क्रीज करता येईल आपल्याला, त्याच्यावरती जर आपण विचार केला की लोकांना जास्तीत जास्त बाहेर कसं आणता येईल आपल्याला, याचा जर आपण विचार केला, त्या दृष्टीने जर काम केलं, सरकारकडनं जर तसं काही आपल्याला सपोर्ट मिळाला तर तो जास्त उपयोगी पडेल असं मला वाटतं. आता हा टुरिझम कधी रिकवर होईल हे कोणीच सांगू शकत नाही. तुम्हालाही माहिती आहे की बेस्ट ऑफ द गव्हर्नमेंट, बेस्ट ऑफ द लीडर्स, प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, त्यांना सुद्धा काही क्लू नाहीये की कधी रिकवर होईल. आणि आता आपल्याला याच्यामध्ये याच्या बरोबर जगण्याशिवाय पर्याय पण राहिलेला नाही. म्हणजे आता किती दिवस घरात बसणं, 2-2.5 महिने झाले, आता बाहेर तर पडायला लागणार. त्यामुळे किती दिवस हे चालेल हे सांगता येत नाही. पूर्वी कसं झालं होतं, अनेक संकट आली पर्यटनावर. म्हणजे 9/11चा अटॅक झाला होता, किंवा भूकंप आले होते, सार्स आला होता, बर्ड फ्लू आला होता. ही अशी संकट आली, परंतु एका विशिष्ट काळापूर्वी. तुम्हाला माहिती आहे, आज भूकंप झाला की 1 महिन्यानंतर 1.5 महिन्यानंतर परिस्थिती परत सामान्य होते, लोक विसरून जातात आणि ट्रॅव्हल करतात. परंतु आत्ताची परिस्थिती इतकी धोकादायक आहे की लोकांना बाहेर पडण्यासाठी भीती वाटायला लागली. तर ती भीती काढणं हे खूप गरजेचं आहे आत्ताच्या काळामध्ये. आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी मिळून, म्हणजे एअरलाईन असेल, हॉटेल इंडस्ट्री असेल, टूर ऑपरेटर्स असतील, सगळ्यांनी मिळून जर याच्यावरती काम केलं, अशा प्रकारचे काही व्हिडिओज बनवले आपण की लोकांना सांगायचं की तिथे गेल्यावर, आता जसं काही एअरपोर्ट वरती आलेले आहेत, काही हिल्टन हॉटेलचे व्हिडिओज मी पाहिले की तिथे आल्यापासून तुम्हाला सेफ वाटावं, सॅनिटाईज केलेलं आहे सगळं, तुमच्या रूम्स कशा असतील, सगळीकडे टच फ्री आहे. तर हे लोकांना जर कॉन्फिडन्स आला तर ते ट्रॅव्हल करतील, परंतु त्याला काही काळ जावा लागेल. मला पर्सनली असं वाटतं की हे लगेच होणारं गोष्ट नाहीये. टुरिझमला रिवाईव्ह व्हायला बराच वेळ लागेल, यातनं बाहेर पडायला खूप वेळ लागेल. पण त्यासाठीच मिलिंद सर, आमचं एक माझं आपल्याला विचारावं असं वाटेल की आपले पर्यटक हे परदेशात जाणं आणि आंतरराष्ट्रीय पर्यटक हे भारतात येणं. तर आंतरराष्ट्रीय पर्यटक भारतात येण्याच्या दृष्टीनं आपण काही वेगळी पावलं इथून पुढे उचलायला हवीत का? कारण आतापर्यंत आपण टूर ऑपरेटर किंवा इंटरनॅशनल टूर्स मोठ्या प्रमाणावर ऑपरेट करत असताना बाहेरचे पर्यटक आपल्या देशात किती येतात, कारण शेवटी आंतरराष्ट्रीय पर्यटक जेवढा वाढेल तेवढा नक्कीच आपल्याला याचा फायदा होईल. आणि हे होत असताना दोन्ही गोष्टी आहेत की आपलं कल्चर म्हणजे आपली संस्कृती हे एक महत्वाचं स्थान असू शकतं, किंवा जसं मगाशी अनुसरांशी बोलत असताना हे बायोडायव्हर्सिटी स्टडीज साठी जरी परदेशातली मुलं यायला सुरुवात झाली, परदेशातले पर्यटक यायला सुरुवात झाली, तर याच्या संधी किती आपल्याला निर्माण करता येईल? तर खूप मोठ्या प्रमाणावरती ह्याच्यामध्ये संधी आपल्याला निर्माण करण्यासाठी स्कोप आहे. आपल्या पर्यटनामध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. म्हणजे जगाच्या पर्यटनाचा जर तुम्ही विचार केलात तर भारताचं कॉन्ट्रीब्युशन फक्त 3% आहे. म्हणजे एवढा मोठा स्कोप आपल्याकडे आहे. आता 2018ची आकडेवारी मी बघत होतो, तर त्याच्यामध्ये 17 लाख कोटी रुपयांचा इन्कम आपल्याला परदेशी पर्यटकांकडनं मिळालेला आहे. तर एवढा मोठा इन्कम, म्हणजे आता 20 लाख कोटींचं माननीय पंतप्रधानांनी पॅकेज दिलंय, तेवढाच जवळपास रेव्हेन्यू आपल्याला 2018 साली परदेशी पर्यटकांकडनं मिळालेला आहे. तर एवढं प्रचंड पोटेन्शियल आहे. आणि तुम्ही रोजगाराच्या संधींबद्दल जे पहिल्यांदा बोलला होता, तर त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग नंतर सगळ्यात मोठ्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करणारं पर्यटन आहे.
जवळपास 43 दशलक्ष नोकऱ्या आपण निर्माण केलेल्या आहेत पर्यटनामध्ये आणि 8% जीडीपीच्या आपण कॉन्ट्रीब्युशन करतो. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग नंतर दुसरा पर्यटन हा उद्योग आहे ज्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी आहेत. आणि आपल्याकडे आतापर्यंत कुठल्याही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुखसोयी नसताना सुद्धा आपल्याकडे एवढे लोक आले, म्हणजे दशलक्ष पर्यटक आलेले आहेत. जर आपण एक ऑर्गनाइज तरीकेने, मला सांगायला खरं आश्चर्य वाटतं इथे की एवढा मोठा पर्यटन उद्योग असताना सुद्धा त्याला इंडस्ट्रीचं स्टेटस अजून मिळालेलं नाहीये, जे मला काही कारण कळत नाहीये की का नाही मिळालेलं. म्हणजे इंडस्ट्रीचं स्टेटस जर मिळालं तर आणखीन बऱ्याचशा सोयी सुविधा आपल्याला उपलब्ध करून देता येतील. तर त्यामध्ये पर्यटनामध्ये प्रचंड स्कोप आहे. एक छोटंसं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं तर थायलंड सारखा एवढासा छोटासा देश आहे, परंतु त्यांची पॉप्युलेशन फक्त साधारण 7 दशलक्षच्या आसपास आहे आणि त्यांच्याकडे येणाऱ्या पर्यटकांची संख्या 38 दशलक्ष. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर एवढा छोटा देश, आपल्या इतकी विविधता नाहीये. आपल्याकडे पॅलेसेस आहेत, आपल्याकडे टेम्पल्स आहेत, आपल्याकडे हिमालय आहे, आपल्याकडे समुद्र किनारे आहेत, एवढा प्रचंड मोठा इतिहास आहे. तर आपल्याकडे हे सगळं असताना सुद्धा आपल्याकडे टुरिझम डेव्हलप झाला नाही. त्याचं कारण आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये. आज इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कसं की एखादा स्पॉट आहे, आता समजा गणपतीपुळे आहे, तर गणपतीपुळे हा एक स्पॉट झाला, परंतु तिथं पोहोचण्यासाठी कनेक्टिव्हिटी कशी आहे, एअरपोर्ट पासून आपल्याला रस्ते चांगले आहेत का, मग एअरपोर्टला मी उतरल्यानंतर गणपतीपुळ्याला जायचं असेल तर मला कनेक्शन बस मिळणार का, ट्रेन मिळणार का, फ्लाईट्स आहेत का, मग तिथे गेल्यावरती मला चांगले प्रोफेशनल गाईड्स आहेत का, तिथे टुरिझमचा एखादा छोटासा किऑस्क असतो की काही लागलं तुम्हाला तिथे जाऊन विचारा तुम्ही, तर तुम्हाला त्या एरियातली सगळी माहिती देतात. काही एक्सकर्शन, काही प्रोफेशनल गाईड्स असतात. तर ह्या सगळ्या सुविधा जर आपण निर्माण केल्या, मनी चेंजर निर्माण केले, चांगल्या टॅक्सीज, इंग्लिश बोलणारे ड्रायव्हर्स, ह्या जर सुविधा निर्माण केल्या तर गणपतीपुळ्याला आपल्याला प्रमोट करता येईल. परंतु नुसतंच गणपतीपुळे एक चांगला स्पॉट आहे आणि म्हणून पर्यटकांनी यावं असं होणार नाही. तर त्याच्यासाठी तर मला असं वाटतं की आपण एक 2-4 गोष्टींवरती विचारमंथन जर केलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटनाला महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला प्रमोट करता येईल. त्याच्यामध्ये जर आपण आपली बलस्थानं पाहिली काय, जसं तुम्ही आता शिरूर बद्दल बोललात, परंतु लार्जली आपण महाराष्ट्राबद्दल बोललो तर आपल्याकडे अॅग्रो टुरिझम आहे, आपल्याकडे धार्मिक टुरिझम आहे, आपल्याकडे मेडिकल टुरिझम आहे, आपल्याकडे लिजर टुरिझम आहे. तर आपण ही जर बलस्थानांची एक लिस्ट केली आणि त्याचा फील्ड मधले आपण जर एक्सपर्ट घेतले, आता जसं अॅग्रो मध्ये पांडुरंग साहेब आहेत किंवा अनुज आहेत आता फॉरेस्ट मध्ये, तर तशा प्रत्येक फील्ड मधले जर एक्सपर्ट घेतले आणि आपण एक विचार मंथन जर केलं आणि त्याच्याप्रमाणे त्या प्रॉडक्टचं प्रेझेंटेशन आपण केलं आणि ते जर प्रमोट केलं परदेशामध्ये, तर खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम होईल आणि खूप मोठ्या प्रमाणावरती पर्यटक आपल्याकडे येतील. परंतु सरकारकडनं आणि टुरिझम बोर्डाकडनं याच्यासाठी खूप मोठं सहकार्य करायला लागणार आहे. बाबर सर, हे एकूण जागतिक स्तरावर प्रेझेंट करणं तुम्ही फार महत्वाचा मुद्दा मांडला. कारण इन्फ्रास्ट्रक्चर काही प्रमाणात आहे सुद्धा, काही प्रमाणात आपल्याला आणखी उभं करावं लागेल. पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि प्रेझेंटेशन किंवा मार्केटिंग, म्हणजे विशेषतः याचं उदाहरण आपल्याच देशात काही ठिकाणी होताना दिसतं. विशेषतः मी आता राजस्थानला मध्यंतरी एकदा गेलो होतो. राजस्थानला मला वाटतं आमेर फोर्ट मध्ये एक फार मोठी तोफ ठेवलेली आहे आणि त्याचा प्रचंड मोठा गाजावाजा होता की ही तोफ जगातली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद असलेली तोफ आहे वगैरे. हे सगळं मी ऐकून औत्सुकतेने गेलो. मी खरं सांगतो, गेल्यानंतर त्या तोफेमध्ये कबूतर बसलेलं होतं. मी नंतर विचारलं की या तोफेचं नक्की किती वेळा वापर झाला, असं मी गाईडला विचारलं. तर त्यांनी सांगितलं नाही, पहिल्यांदा एकदा तोफ आणली, ती तोफ आणल्यानंतर ती एकदा फक्त उडवली गेली, त्याचा खड्डा पडलाय, तिथे आता तलाव आहे, पण नंतर राजा मानसिंगांनी कधीच युद्ध केलं नाही, त्यामुळे तोफेचा वापर झाला नाही. आणि त्यावेळी महाराष्ट्राचा जेव्हा आपण तिथे विचार करतो तेव्हा मला असं वाटलं की मग त्या तोफेपेक्षा आपल्याकडची वाघनखं सुद्धा फार मोठा इतिहास घडवून गेली. मग आपण सांगायला कमी पडतोय का हा इतिहास? मग जागतिक स्तरावर विशेषतः आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करत असताना आपल्याकडे काय चांगलं आहे हे आपण सांगायला कमी पडतोय का? हो, नक्कीच. कारण आपण काय आहे हे सांगायला कमी पडतोच आहे, परंतु आपल्याकडे एवढा मोठा खजिना आहे, आपण त्यातलं हार्डली 10% सुद्धा अजून परदेशापर्यंत पोहोचवलेलं नाहीये. आणि तसं जर करायचं असेल तर पहिल्यांदा मी सांगितलं की आपली बनस्थानं, म्हणजे आपल्याला काय काय ऑफर करायचं त्याची जर एक लिस्ट बनवली आपण, आणि येणारे पर्यटक कोण असणार आहेत, मग त्याच्यामध्ये 3 कॅटेगरीज असू शकतात. एक तर परदेशातनं येणारे पर्यटक असू शकतात, किंवा भारतातल्या इतर राज्यांमधनं येणारे पर्यटक असू शकतात, किंवा महाराष्ट्रातलेच पर्यटक असू शकतात. मग त्या तिघांच्याही गरजा वेगळ्या आहेत, त्यांच्या नेसेसिटी वेगळ्या आहेत. परदेशातनं येणारे जे पर्यटक असतात त्यांना काय लागतं तर सगळीकडे स्वच्छतागृह पाहिजे असतात, त्यांना चांगली हॉटेल्स लागतात,
त्यांना शांत समुद्र किनारे लागतात. आणि ते भारतातल्या इतर राज्यांमधनं येणारे जे पर्यटक असतात त्यांना मग कदाचित वॉटर स्पोर्ट्स लागतील, बनाना राईड लागतील, तर त्यांना पॅरासेलिंग लागेल. तर प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. आणि महाराष्ट्रातल्या जर तुम्ही विचार केलात पर्यटकांचा, तर मग त्यांना कदाचित ज्ञानेश्वर महाराज नेवाशाला कुठल्या खांबाला उभे राहिले होते त्या खांबाचं दर्शन घ्यायला आवडेल, पंढरपूरला जायला आवडेल, आळंदीला जायला आवडेल. तर प्रत्येक पर्यटकांच्या गरजा वेगळ्या आहेत. म्हणजे तुम्ही तुमची बलस्थानं जर एकदा ठरवून घेतलीत आणि त्या पर्यटकांना तुम्ही टार्गेट केलं, परदेशी असतील, महाराष्ट्रातले असतील किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे, तर त्यांच्या गरजा काय आहेत आणि मग त्याच्यावरती जर आपण काम केलं, मोठं विचार मंथन जर आपण केलं, तर त्या अपेक्षित पर्यटकांपर्यंत आपल्याला पोहोचण्यासाठी काही एफर्ट्स घ्यायला लागतील. मग त्याच्यामध्ये आपल्याला ब्रँड अँबॅसिडर कदाचित घेता येईल, कदाचित काही एक्झिबिशन्स असतात ट्रॅव्हलची. लंडनला एक वर्ल्ड ट्रेड मार्ट असतं, तिथे आपल्या बरेचसे केरळचे स्टॉल असतात, राजस्थानचे स्टॉल असतात, तिथे आपल्याला प्रमोट करता येईल, टीव्हीवरती ऍडव्हर्टाइजमेंट करता येतात. किंवा फिल्म शूटिंग जर केलं तर तो स्पॉट अतिशय पॉप्युलर होऊन जातो तिथला, तर फिल्म शूटिंग आपल्याला तिथे ऑर्गनाईज करता येतील. त्यांना काही डिस्काउंटेड रेटमध्ये हॉटेल्स वगैरे दिली, फिल्म युनिटला त्यांच्या जेवणाची सोय केली, तर हे आपण करू शकतो. तर अशा प्रकारे ऍडव्हर्टाइजमेंट केली, काही सेमिनार्स घेतल्या, ट्रॅव्हल एजंट असोसिएशनला काही फॅम टूर्स दिला की इथले 10 एजंटना तुम्ही आमच्याकडे या, आमचा हा भाग बघा आणि मग तुम्ही प्रमोट करा. तर ह्या प्रकारे आपल्याला ते प्रमोट करता येऊ शकतं. आणि त्याच्यानंतर जसं मी सांगितलं, कमर्शियल पार्ट जो आहे की त्याच्यामध्ये मग रस्ते पाहिजेत, स्वच्छतागृह पाहिजे, तिथे गाईड्स पाहिजेत, इंग्लिश बोलणारा ड्रायव्हर पाहिजे, तिथली एक्सकर्शन अरेंज करणारा एक लोकल टूर ऑपरेटर असला पाहिजे. अशा प्रकारे जर हे केलं तर खूप प्रचंड पोटेन्शियल पर्यटनामध्ये आहे. आणि आपल्याकडे सुद्धा वेगवेगळे महोत्सव असतात, वाईन फेस्टिवल असतो आपल्याकडे, आंबा महोत्सव असतो, पुण्याला ती भीमथडी जत्रा असते ज्याच्यामध्ये खाद्य संस्कृतीची ओळख करून देता येते. आणि सर तुम्हाला मी सांगतो की आता लंडनला बकिंगहॅम पॅलेसच्या बाहेर एक चेंज ऑफ गार्ड्स नावाची सेरिमनी होते. तर ही सेरिमनी जी आहे चेंज ऑफ गार्ड्स अतिशय ऑर्डिनरी आहे. म्हणजे गार्ड्सची एक बॅच येते, ती रिप्लेस करते आणि जुने गार्ड्स जातात, त्याला चेंज ऑफ गार्ड्स म्हणतात. पण त्यांनी त्याचं एवढा मोठ्या प्रमाणावरती मार्केटिंग केलेलं आहे. आणि तिथे गेल्यावरती आपण म्हणतो अरे हे काय, आमच्या वाघा बॉर्डर जर पाहिली, वाघा बॉर्डरची जर परेड पाहिली तर त्याच्या 5% पण नाहीये हे चेंज ऑफ द गार्ड्स. पण आपण मार्केटिंग नाही केलं. वाघा बॉर्डरचं मार्केटिंग जेवढं परदेशात व्हायला पाहिजे होतं तेवढं झालं. तर हा सगळा मार्केटिंगचा इश्यू आहे. म्हणजे पहिल्यांदा आपली बलस्थानं आयडेंटिफाय करायची, त्याच्यानंतर तुमचे पर्यटक कोण आहेत ते आयडेंटिफाय करायचं, त्यांच्या गरजा लक्षात घ्यायच्या आणि मग कमर्शियल पार्ट वरती त्याला जर आपण प्रमोट केलं अशा प्रकारे, तर खूप मोठं पर्यटनामध्ये आपल्याला इन्कमचं पोटेन्शियल आहे. म्हणजे राज्यामध्ये रोजगार पण निर्मिती होईल, राज्याला खूप मोठा सोर्स ऑफ इन्कम याच्यातनं मिळू शकतो. थँक्यू बाबर सर. आणि बाबर सर, तुम्ही जो एक बलस्थान म्हणालात, मार्केटिंग म्हणालात आणि एक नवीन पॉसिबिलिटी, त्या पॉसिबिलिटीवर तावरे सर तुम्हाला एक प्रश्न आहे की ऍग्रो टुरिझम मध्ये, म्हणजे तुम्ही एक मोठं काम उभं केलेलं आहे ऍग्रो टुरिझम मध्ये, तर या ऍग्रो टुरिझम मधल्या पुढच्या काय काय शक्यता आहेत किंवा ऍग्रो टुरिझम आणखी मोठ्या पद्धतीने एक्सपांड करण्यासाठी पॉसिबिलिटीज आपल्याला दिसतात? आदरणीय डॉक्टर साहेब, आदरणीय काळे सर आणि आदरणीय फडणवीस सर, आदरणीय मिल्ले सर, पर्यटन हा जो आहे हा विषय फक्त पिठलं भाकरी खाऊन तिथपर्यंत सीमित नाही. कृषी पर्यटनामुळे एवढा दुर्गामी परिणाम होणार आहेत. त्यातले थोडक्यात म्हणजे काय, एक तर आपल्या स्थानिक पर्यावरणाचं जतन संवर्धन शेतकऱ्यांच्या मार्फत होणार आहे. आज महाराष्ट्रामध्ये 700 शेतकरी आहेत जे कृषी पर्यटन करतात. त्यांनी हजारो झाडं लावलेली, म्हणजे सरकारचं जे वृक्ष लागवडीचं जे ध्येय होतं त्याच्यापेक्षा 5% तरी शेतकऱ्यांनी झाडं लावलेली आहेत. संवर्धन होणार आहे, संस्कृतीचं जतन संवर्धन होणार आहे, ग्रामीण भागातल्या युवकांना शेतावर आधारित त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे, आहेत, कारागिराच्या वस्तू त्याने विकल्या जातात. ह्या सगळी कामं कृषी पर्यटनाच्या माध्यमातून आता होताना दिसतात आहे. मागच्या एका आर्थिक वर्षामध्ये या 600 शेतकऱ्यांना 7,14,000 पर्यटकांनी भेटी दिलेल्या आहेत. जवळजवळ 14 कोटी रुपयाचं उत्पन्न या 600 शेतकऱ्यांना मिळालेलं आहे आणि 7,500 ते 8,000 लोकांना थेट रोजगार मिळालेला आहे. सर, एवढं मोठं कार्य आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की जागतिक पातळीवरती कृषी पर्यटन
114 देश कृषी पर्यटन करतात. त्यापैकी आता मे पासून ते सप्टेंबर पर्यंत या 5 महिन्यामध्ये आपल्या संस्थेच्या फेसबुक वरती 10 देशांमध्ये ऑलरेडी फिलिपिन्सचा झालेला आहे, US चा झालेला आहे, त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकेचं झालेलं आहे, असं झालेलं आहे सर. आज इटली मध्ये ज्या वेळेला पहिलं जागतिक कृषी पर्यटनाची परिषद होते आणि 42 देश त्याच्यामध्ये सहभागी होतात, आणि फिलिपिन्स मध्ये 2017-18 साली झालं, 19 साली आता ह्याच्यामध्ये इटलीमध्ये झालं, 2020 आता US मध्ये होतं, परंतु कोरोनामुळे ते होत नाहीये. आणि म्हणून भारताला खूप मोठी संधी आहे. 2015 मध्ये राष्ट्रीय पर्यटनाचं धोरण बनवलेलं आहे, त्याच्यामध्ये कृषी पर्यटन हा महत्वाचा विषय घेतलेला आहे. परंतु 2015चं पर्यटन धोरण भारताचं अजून आलेलंच नाहीये, 5 वर्ष झाली. 2016 मध्ये महाराष्ट्राचं पर्यटन धोरण आहे, त्याच्यामध्ये कृषी पर्यटनाला महत्व दिलेलं आहे. परंतु 2016 आणि 2020 4 वर्ष झालं कृषी पर्यटनामध्ये काहीही अंमलात आणलेलं नाही. आज काळेसर योगायोगाने हाडाचे शेतकरी असलेले MD आपल्याला त्या MTDC ला मिळालेले आहेत. आणि म्हणून काळे सरांनी हा म्हणजे काय म्हणतो आपण पोटतिडकीने विषय मांडून कृषी पर्यटनाचं धोरण पर्यटनाला महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चालना देण्याचं काम होऊ शकतं. आपल्याकडे म्हणणं आहे सर, प्रत्येक 12 कोसावरती पाणी बदलतं, राहणीमान बदलतं, पोशाख बदलतो, संस्कृती बदलते. अहो पण प्रत्येक 12 कोसावरती एका कृषी पर्यटन केंद्राला वाव आहे. आणि म्हणून प्रत्येक महाराष्ट्रामध्ये जसं तुम्ही सर कोल्हे सर म्हणालात की ग्रामीण भागातल्या युवकाला रोजगार मिळाला पाहिजे, हा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मिळू शकतो. ग्रामीण भागातल्या महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, हा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून मिळू शकतो. आज 2020 हे साल जे आहे, जागतिक पर्यटन संस्थेने पर्यटन आणि ग्रामीण विकास असं वर्ष जाहीर केलेलं आहे. आज ऑलरेडी जून आहे सर, मग आज 6 महिने झालेले आहेत. त्याच्यामध्ये जागतिक स्तरावरती जर पर्यटन संघटना ग्रामीण विकास आणि पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकास हे वर्ष जाहीर केलं असेल तर भारताला खूप मोठी संधी आहे. आज कोल्हे सरांच्या माध्यमातून देश पातळीवरती एक चांगली चळवळ उभी राहू शकते. ग्रामीण विकास करायचा असेल तर पर्यटनाच्या माध्यमातून होऊ शकतं, हे आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेने सांगितलेलं आहे आणि हे वर्ष जाहीर केलेलं आहे. मला आव्हान करायचं डॉक्टर साहेबांना की सर तुम्ही इनिशिएटिव्ह घ्या, एक चांगली परिषद आपण भारतामध्ये आयोजित करूया, मुंबईमध्ये करूया किंवा कुठेही चांगल्या ठिकाणी करूया, शिवनेरीला करूया. अशा ठिकाणी ही जागतिक परिषद कृषी पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाची होऊ शकते. आज या वर्षीची अमेरिकेला परिषद होती म्हणून ती 2021 ला गेलेली आहे, परंतु या 2 वर्षामध्ये आपल्याला भारत एक चांगला होस्ट म्हणून ही ग्रामीण पर्यटन आणि कृषी पर्यटनाची आंतरराष्ट्रीय परिषद, ग्लोबल कृषी पर्यटनाची परिषद आपण भरू शकतो. धन्यवाद. मला आपल्याला एक आश्वस्त करायचं की ही परिषद आपण लवकरात लवकर नक्की आयोजित करू. ही परिषद आयोजित करत असताना आपल्या ग्रामीण भागातल्या तरुणांना काय काय संधी निर्माण होऊ शकतात आणि कशा पद्धतीनं त्याला करिअर गायडन्स कोर्सेस जे नॉर्मल आपले असतात, या करिअर गायडन्स कोर्सला आपल्याला थोडंसं बदलून की या कृषी पर्यटनाच्या माध्यमातून तुम्हाला रोजगार कसा निर्माण करता येईल. आणि मला वाटतं काळे सर नक्कीच त्याला सहाय्यक भूमिका आपली जी आहे ती नक्की असेल की या माध्यमातून सर्वसामान्य तरुणांपर्यंत कशा पद्धतीनं हा रोजगार उपलब्ध होऊ शकतो ही गोष्ट पोहोचेल. तर सर दुसरं एक मला आपल्याला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे की सर्वसाधारणपणे हे माझं जे सातत्यानं म्हणणं आहे ते म्हणजे डे टुरिझम पेक्षा आपण स्टे टुरिझम कडे गेलो तर रोजगार जास्त उपलब्ध होतो, स्थानिकांना रोजगार जास्त उपलब्ध होतो. डे टुरिझम मध्ये फार तर थोड्याफार प्रमाणात रेस्टॉरंट बिझनेस असेल, ट्रान्सपोर्ट बिझनेस असेल याला फरक पडतो, पण जेव्हा आपण स्टे टुरिझम कडे जातो तेव्हा त्या स्टे नंतर येणाऱ्या गरजा ही एक महत्वाची गोष्ट राहते. आणि विशेषतः आपण जेव्हा जी महानगरं आहेत आपली म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, संभाजीनगर, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, या महानगरांच्या अवतीभवती जेव्हा ही संधी निर्माण होते तेव्हा बऱ्याच ठिकाणी एक वीकेंड डेस्टिनेशन, तर वीकेंड डेस्टिनेशन आणि स्टे टुरिझम या माध्यमातून आपल्याला कृषी पर्यटनाचा काही चेहरामोहरा बदलता येईल? हा, नक्कीच बदलता येईल सर. कारण आता पोस्ट कोरोना म्हणजे आता आपला कृषी पर्यटन विकास संस्थेचा आता सर्वे चालू आहे ऑनलाईन आणि शेकडो लोकांनी त्या सर्वे मध्ये भाग घेतलेला आहे.
आणि त्या सर्व्हेमध्ये असं निश्चित आता दिसतं आहे कन्क्लुजन की 91% लोकांनी सांगितलेलं आहे की आता येत्या पुढच्या काळ 1 वर्षामध्ये आम्ही लॉंग टूर किंवा अॅन्युअल वेकेशन न घेता वीकेंड हॉलिडेज घेणार आहे. आणि छोट्या म्हणजे साधारण 1-2 फॅमिली मेंबर्स बरोबर आम्ही जाणार आहोत आणि आम्ही 50 ते 100 किलोमीटर पर्यंत सुद्धा जायला तयार आहोत, असा आता सर्वे ऑनलाईन चालू आहे सर. याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन धोरणामध्ये 8 रूम्स बांधण्यापर्यंत येणे करायची गरज नाही किंवा टाउन प्लॅनिंगची गरज नाही असा आपल्या त्या धोरणामध्ये आहे सर. परंतु एखादा शेतकरी, एखादा ग्रामीण युवक अशा चांगल्या ठिकाणी जर 8 खोल्या बांधायला गेला तर तिथले जे महसूलचे अधिकारी आहेत त्यांना अडवतात आणि त्यांना सांगतात की आम्हाला महसूलला हा काय नियम नाही, पर्यटनाचा असेल काही नाही. असं तुम्ही म्हणता टुरिझम मध्ये जर 8 खोल्या कुटुंबाने ग्रामीण भागामध्ये, स्वतः आपण तुम्ही म्हणालात की तो लेख आपला जो तुम्ही वार्ता हे सांगितलं, तसंच भीमाशंकर मध्ये जंगली भाज्यांचा फेस्टिवल दरवर्षी होतो. आता या जंगली भाज्या जवळजवळ 150 ते 180 भाज्या त्या माहितात आणि तो भाज्यांचा फेस्टिवल होतो भीमाशंकरच्या आसपास. तिथे जाऊन जर एखादा पर्यटक 2-3 दिवस जर राहिला आणि प्रत्येक जंगली भाजीचा आस्वाद घेत जर त्याने 2-3 दिवस जंगल भरबंदी केली, तिथं दऱ्याखोऱ्या पाहिल्या अनुजींच्या बरोबर आणि सगळं जर आयोजित केलं तर केवढा मोठा चालना त्या भीमाशंकरच्या महिलांना तिथे मिळू शकतो. आणि म्हणून हा नियम आता महसूल विभागाला सांगत आहे की बाबा एखाद्या शेतकऱ्याला, एखाद्या ग्रामीण युवकाला 8 खोल्या जर बांधायच्या असतील तर तुम्ही पर्यटन धोरण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, अडवणूक न करता यांना ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. म्हणजे आपण सिमलेस म्हणतो सर. आता प्रॉब्लेम काय होतोय की ऊर्जा विभाग वेगळा आहे, महसूल विभाग वेगळा आहे, पर्यटन विभाग वेगळा आहे, हे सगळ्यांची तोंड वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहेत. तुम्हाला वन विंडो सिस्टीम जर आपण या संदर्भात राबवली तर ही वन विंडो सिस्टीम कृषी पर्यटनाच्या बाबतीत या पुढच्या काळात राबवायला लागेल. आणि जसं आपण लोकसभेमध्ये कृषी पर्यटनाच्या विषयाबद्दल तो प्रश्न मांडला की बाबा इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याला जर शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर कृषी पर्यटन एक चांगलं माध्यम आहे. आणि शोकांतिका सर ही आहे 2018 मध्ये केंद्र सरकारने जी डबलिंग द फार्मर इन्कमची कमिटी अपॉइंट केली होती, त्या कमिटीच्या रिपोर्टमध्ये 10 पानं सर कृषी पर्यटनाबद्दल आहेत की शेतकऱ्याचं उत्पन्न कृषी पर्यटनाच्या माध्यमातून दुप्पट कसं होऊ शकतं. पण तो फेब्रुवारी 2018चा रिपोर्ट अजूनही धुळकात पडलेला आहे डबलिंग द फार्मरचा, त्याच्याकडे कोणी बघायला तयार नाही. असं सर सगळ्या 20 वर्षापासूनच कृषी पर्यटनाबद्दल. तावरे सर, तुम्हाला एक कृषी पर्यटन करत असताना मला एक हा पुन्हा एक प्रश्न विचारायचा. जसं मी मगाशी अनुजींशी बोलताना म्हणालो की या पद्धतीने त्याची प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक आपण नेचर ट्रेल करूयात. म्हणजे हा नेचर ट्रेल प्रामाणिकपणे माझ्या डोक्यात असं आहे की लोकांपर्यंत हे पोहोचावं या पद्धतीने. तसं कृषी पर्यटनासाठी एक सामायिक व्यासपीठ असणं, जसं आपण एक वन विंडो सिस्टीम परवानग्यांसाठी म्हणतो आहोत, तसंच प्रचार प्रसार आणि धोरणांसाठी एक सामायिक व्यासपीठ असणं किंवा सगळ्या कृषी पर्यटन केंद्रांच्या ओनर्सनी किंवा चालवणाऱ्यांनी एक संयुक्त व्यासपीठ तयार करणं, संघटन तयार करणं हे तुम्हाला गरजेचं वाटतं? संघटन सर निश्चितपणानं चांगलं काम करत आहे. आता आपली जी संस्था आहे कृषी पर्यटन विकास संस्था, या संस्थेला जवळजवळ 623 शेतकरी संलग्न आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यांची संयुक्त डिरेक्टरी सर आपण ही दरवर्षी पब्लिश करतो. 5 स्टार हॉटेल्समध्ये, विमानतळावरती, ट्रॅव्हल ऑपरेटरकडे ही डिरेक्टरी जाते आणि 2015 पासून ह्या दरवर्षी नवीन डिरेक्टरी टाकली जाते. ऑनलाईन त्याचं बुकिंग होतं. agritourism.in अशी वेबसाईट आहे. त्या सगळ्या 600 शेतकऱ्यांचा आढावा त्याच्यामध्ये आहे. तुम्ही काय बघाल, तिथे एक्सपिरियन्स काय घ्याल, त्याचं प्राइस किती आहे, ऑनलाईन बुकिंग करू शकतो. तर हे प्रमोट करणं खूप गरजेचं आहे आणि हे आता एकट्या दुकट्याचं काम नाही. आणि मला निश्चित आमच्या बरोबर आहात, त्याच्यामुळे ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन आता हे तडीच लागल्याशिवाय राहणार नाही, हे मला निश्चित खात्री आहे. नक्की तावरे सर, तुम्ही जो हा विश्वास व्यक्त करता त्याबद्दल मनापासून धन्यवाद. काळे सर, मी पुन्हा आपल्याकडे येईन. मगाशी बाबर सरांनी बोलताना एक फार महत्वाच्या गोष्टीकडे अंगुली निर्देश केला आणि तावरे साहेब बोलताना सुद्धा त्यामध्ये एक संधी मला पुन्हा डोकावताना दिसते. आणि त्या लेखामध्ये सुद्धा मी एक उल्लेख केलेला आहे की आपण बाबर सर बोलताना म्हणाले की एखाद्या ठिकाणी जर शूटिंग झालं, चित्रीकरण झालं तर त्याने गोष्टी वाढतात.
म्हणजे माझा एक अनुभव मी पुन्हा शेअर करीन की स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका जेव्हा सुरू होती तेव्हा मला पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याकडून असेल, अनेक किल्ल्यांच्या जे पायथ्याला जी गावं आहेत या गावांकडून गावातल्या अनेकांचे फोन आले आणि ते फोन बऱ्यापैकी असे होते की मालिका बघितल्यानंतर आमच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या वाढली. म्हणजे हे केवळ एक निमित्त मात्र आहे, पण एखाद्या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार झाला तर नक्की त्या गोष्टींमध्ये फरक पडतो. म्हणजे मी फक्त एक उदाहरण देतोय काळेसर की अनेक पालकांनी असं सांगितलं की आमच्या मुलांच्या खेळण्याची पद्धत बदलली आहे. सो हे एक या कदाचित मायानगरी असेल, मनोरंजन विश्व असेल, याचा एक इम्पॅक्ट हा नक्की असू शकेल. त्या पद्धतीने जर आपण जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुक्याचा दर्जा दिलेला आहे त्या माध्यमातून, जसं आपण कोल्हापूरला एक चित्रनगरी अस्तित्वात होती जी आता पुन्हा रिवाईव्ह करण्याचा प्रयत्न होतोय, त्याच पद्धतीनं आपण जुन्नर तालुक्याचा विचार केला तर एक, मी विशेषतः जुन्नर अशासाठी म्हणतोय कारण मुंबई, पुणे, नाशिक या तीनही महत्वाच्या शहरांपासून हे इक्विडिस्टंट आहेत आणि निसर्ग सौंदर्य फार मोठं आहे. तर या ठिकाणी जर रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर पर्यटन आणि चित्रीकरण या दोन्हीच्या एकाच वेळी सुरुवातीपासून विचार करून जर एक चित्रनगरी आपण तयार करू शकलो तर त्याला काय पॉसिबिलिटी आपल्याला वाटते? निश्चित. कोले सर, मला वाटतं माझा आवाज किंवा व्हिडिओ आपल्याला येतोय का? येतोय. ओके, थँक्यू. मध्ये माझ्याकडे बहुतेक नेट कनेक्शन मुळे पांडुरंग तावरेंचा निम्माच भाग मला ऐकायला मिळाला होता. आता आपण जो मुद्दा मांडलात हा खरोखर फार महत्वाचा आहे की बघा, आपल्याकडे कुठल्याही प्रकारे गव्हर्नमेंटचा सपोर्ट नसताना आणि स्वतःहून ह्या भागातल्या निसर्ग सौंदर्याची भुरळ पडल्यामुळं आपण पाहिलं असेल तर अगदी अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन यांच्यासारख्या मंडळींनी आपल्या माळशेज घाटाच्या परिसरामध्ये अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांचं शूटिंग केलेलं आहे. खरोखर ज्यावेळी कुठली गव्हर्नमेंटचा एखादा इनिशिएटिव्ह हवा असतो त्यावेळी तिथलं पोटेन्शियल आहे का हा आपण एक बेस म्हणतो. खरं म्हणजे प्रूव्ह झालेलं आहे की कुठलेही सपोर्ट नसताना या भागामध्ये जर इतके मोठे स्टार्स येऊन शूटिंग, मोठ्या बिग बजेट चित्रपटांचं शूटिंग झालेलं आहे तर निश्चितपणे आहे हा मोठा स्कोप आहे आणि यासाठी एमटीडीसीच्या वतीने देखील हे प्रपोजल निश्चितपणे आपल्याला मूव्ह करता येईल की कारण हा विचारच नवा आहे की एखादं आपण मागच्या, मला वाटतं 3-4 महिन्यापूर्वी मी आपल्या कुठेतरी ऐकलेलं, आपल्याकडूनच बोललं गेलं होतं की फिल्म सिटी सारखं व्हायला हवं. निश्चितपणे याला स्कोप आहे आणि करायला पाहिजे. सगळ्या आर्टिस्टना देखील यायला जायला सोपं आणि एकदा तिथं स्टेशन झालं की मग आउटडोर शूटिंगसाठी सगळा सह्याद्रीचा घाट आपल्याला त्यांना पण उपलब्ध होईल. खरोखर स्तुत्य सूचना आहे. एमटीडीसीच्या वतीने निश्चित याचा पाठपुरावा केला जाईल. धन्यवाद कळे साहेब. आणि पुन्हा आता एक शेवटचा प्रश्न मला आपल्या सगळ्यांना एक विचारायचा आहे, तो म्हणजे बऱ्याचदा विशेषतः बाबर सर आपण मला याविषयी मार्गदर्शन करू शकाल की बऱ्याचदा पर्यटकांना आता केवळ स्थळ बघण्यापेक्षा त्यांना एक अनुभव हवा असतो, त्यांना एक स्टोरी हवी असते. तर या स्टोरीच्या अनुषंगानं आपली खाद्य संस्कृती असेल, आपली लोककला संस्कृती असेल, किंवा मी ज्या लेखामध्ये खरं तर न्यायप्रविष्ट असलेल्या एका प्रकरणाचा उल्लेख केला ते म्हणजे बैलगाडा शर्यत असू शकेल, या सगळ्या गोष्टींचा अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला टुरिझम वाढवण्याच्या दृष्टीनं वापर करता येईल का? बाबर सर. सर तुमचा माईक ऑफ आहे बाबर सर. आवाज येतोय? हो येतोय आता. हा, याच्यामध्ये आम्ही युरोपच्या टूर्स करतो आणि आम्ही जाहिरात करताना सुद्धा अशीच करतो की युरोप नुसता बघू नका तर युरोप जगायला या. म्हणजे तिथल्या प्रत्येक गल्लीला लगडलेली एक परंपरा आहे, तिथल्या प्रत्येक दगडाला एक इतिहास आहे. तो जर तुम्हाला कळला तरच तुम्ही त्याला जस्टिस देऊ शकता. म्हणजे आता आयफेल टॉवरला सगळेच जातात, पण तो कोणी बांधला, का बांधला, किती साली बांधला, त्याची उंची किती, त्याच्या पायऱ्या किती, त्याच्या इंटरेस्टिंग फॅक्ट्स काय आहेत, तिथले मेयर सायकल चालवत आयफेल टॉवरच्या पायऱ्यांवरनं खाली उतरले होते. तर अशा प्रकारच्या फॅक्ट्स जर तिथे गेल्यावर कळल्या तर तुमचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून जातो. तर तुम्ही जसं म्हणताय की ती स्टोरी, तर त्यासाठी जर प्रोफेशनली आणि गव्हर्नमेंट रेकॉग्नाइज्ड गाईड्स असतील, त्यांना जर ट्रेन केलं आणि या स्टोरीज जर सांगितल्या तर कदाचित एक सामान्य ठिकाण सुद्धा मोठा टुरिस्ट स्पॉट होऊ शकतं.
आता पुण्यामध्ये सुद्धा असे बरेचसे स्पॉट आहेत की जिथे खूप मोठा इतिहास घडलेला आहे, परंतु लोकांना ते माहीतच नाहीये की इथे अशा प्रकारे इतिहास घडलेला आहे. पण त्या स्टोरी सांगणारे जर चांगले गाईड्स असतील तर सामान्य स्पॉट सुद्धा मोठ्या टुरिस्ट स्पॉट मध्ये तुम्हाला कन्वर्ट करता येऊ शकतो. आणि हे आम्ही आमच्या युरोपच्या टूर्स मध्ये पाहिलेलं आहे की लोक आज आमच्याकडे मुद्दाम त्याच्यासाठी येतात की तिथे गेल्यानंतर नुसतंच आयफेल टॉवर बघून परत नाही यायचंय, तर तिथे हिस्ट्री काय आहे, डाकाऊचा कॉन्सन्ट्रेशन कॅम्प म्हणजे काय, तिथं निष्पाप जीवांवरती जे अत्याचार झाले होते त्याची स्टोरी तिथे गेल्यानंतर जेव्हा कळते तर अंगावरती काटा येतो लोकांच्या. आणि मग त्या टूरचा आनंद मिळतो, एक वेगळं समाधान तुम्हाला मिळतं. जाऊन नुसतं स्पॉट बघून येणं हा टुरिझम नाहीये. तुम्हाला जर टुरिझम खरोखर आत्म कनेक्ट करायचं असेल तर त्या स्टोरीज खूप गरजेच्या आहेत. म्हणजे बाबर सर, मला तुम्ही बोलत असताना माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं, जर उद्या मला पन्हाळा ते पावनखिंड हा जर फक्त एक प्रवास हा टुरिझम पॉइंट ऑफ व्ह्यू ने करायचा असेल, आणि आता आपण भक्तीतून तो प्रवास अनेक शिवभक्त करताना दिसतात, पण परराज्यातले पर्यटक असतील, परराष्ट्रातले पर्यटक असतील, हे जर आपल्या पन्हाळा ते पावनखिंड चालत आले आणि तो पावनखिंडीचा पन्हाळ्यावरून निसटण्याचा आणि पावनखिंडीतल्या शौर्याचा इतिहास जर त्यांच्यासमोर उभा राहिला तर मला वाटतं असे अनेक आकर्षणाचे केंद्र आपल्याकडे समोर, अंगावर काटे येतील. या गोष्टीचा नक्की मला मी सकाळचं पुन्हा एकदा आभार मानेन की विशेषतः काळे सर हे ऐकतायत, आपण हे सगळं चर्चा करतो आणि हे पॉलिसी मेकर्स कडे ही गोष्ट सातत्यानं पोहोचणं मला वाटतं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे खरं तर फक्त मी बोलता बोलता जर डोळे पाणावले, पण पन्हाळा ते पावनखिंड हा प्रसंग सांगताना तर मग पर्यटकांसाठी तर हे एक फार मोठी गोष्ट असू शकेल. त्यातून आपला इतिहास सुद्धा आपण उच्चारावाने सांगू शकतो. अनुज सर, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की हा जो एक्सपिरियन्स आहे, जो आपण मगाशी म्हणालात की नेचर ट्रेल करत असताना सुद्धा, म्हणजे आपल्या मी जसं खेड, आंबेगाव, जुन्नरचा जो भाग म्हणालो, खापराच्या भांड्यात शिजवलेला आंबेमोहोर हा एक फार वेगळा अनुभव आहे. किंवा तिथे प्रकल्प अधिकारी जे आधी होते आयुषजी प्रसाद यांनी महा ट्राईब नावाची एक संकल्पना समोर आणलेली आहे. तर यामध्ये आदिवासी बांधवांच्या जीवन पद्धतीला सुद्धा आपण त्यामध्ये आमूलाग्र बदल त्यामध्ये घडवू शकतो आणि त्याचा समावेश या पर्यटनात करू शकतो का? सर निश्चित करू शकतो. इनफॅक्ट आता हे एक्सपिरियन्स वरनं मला एक आठवलं सर, बऱ्याच वेळेला व्याघ्र प्रकल्पांमध्ये कोर आणि बफर असे झोन असतात. त्याच्यामध्ये जे बफर झोन्स असतात तिथे काही जंगलांमध्ये सिलेक्टेड एरियाजमध्ये नाईट हॉल्ट किंवा एक्सपिरियन्स द मचान स्टे असा एक एक्सपिरियन्स आपण काही ठिकाणी देत होतो. पण आता ताडोबा सारख्या ठिकाणी वाघांची संख्या आणि एकूणच तिथे थोडं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन झालं म्हणून ते बंद केलं. पण सर आपल्या इथे जे फॉरेस्टेड पॅचेस आहेत की हे सगळे रिझर्व्ह फॉरेस्टचे पॅचेस आहेत, तर तिथे आपण वन अधिकाऱ्यांशी बोलून जर का एखादा नाईट एक्सपिरियन्स देऊ शकलो की जंगलात रात्रभर म्हणजे संध्याकाळी 6 ते सकाळी 6 जसं आपण एखाद्या सेन्ससच्या वेळेला करत असतो, तर तशा पद्धतीचा जर का एक्सपिरियन्स दिला तर खूप लोक त्याच्यासाठी सर एनरोल करतील. दुसरं परत की तो अख्खा दिवस म्हणजे सकाळी एखाद्या ठिकाणी आपण बर्डिंग पासून सुरुवात करायची, दुपारी या सगळ्या हे जे आदिवासी लोक आहेत खास करून तिथे आपल्या परिसरामध्ये कातकरी लोक खूप आहेत, तर त्यांच्याबरोबर शेतात थोडी पेरणी करून बघायची, त्यांच्याच घरातलं थोडं खायचं, म्हणजे टिपिकल होमस्टे जे लाईफ आहे तर त्याचा एक एक्सपिरियन्स द्यायचा. संध्याकाळच्या वेळेला परत सर संध्याकाळचं जंगल खूप वेगळं असतं, त्याच्यामुळे संध्याकाळचा एक नेचर ट्रेल, रात्री मचाणावर राहण्याचा स्टे आणि मे बी एखाद्या रात्री आपल्या परिसरात खास करून सर आकाश निरीक्षण खूप चांगल्या पद्धतीने होतं. तर एक पुण्याच्या आजूबाजूला स्टार पार्टीज नावाची एक कन्सेप्ट आलेली आहे की त्याच्यामध्ये लोक जातात आणि त्याच्याबरोबर एक एक्सपर्ट असतो, म्हणजे आम्ही डॉक्टर तुपे म्हणून आहेत आणि निनाद बेडेकरांबरोबर काही स्टार पार्टीज आणि म्हणजे रात्री काही वेळेला आम्ही वेगवेगळी नक्षत्र बघायचो आणि मग वेगवेगळ्या कथा बेसिकली निनाद बेडेकरांकडनं ऐकायची संधी मिळायची. आणि सकाळी लवकर उठून आम्ही जंगलातली एक फेरी मारून वेगवेगळे जे पक्षी दिसतात सकाळी उठून तर त्याचा अभ्यास करायचो. थोडं दुपार झाल्यानंतर पक्ष्यांची किलबिलाट कमी व्हायची, मग वेगवेगळ्या ज्या वनस्पती आहेत त्या परिसरात दिसणाऱ्या काही इंटरेस्टिंग किडे आहेत. एक सर खूप साधं उदाहरण सांगतो की आपल्या परिसरामध्ये एक सिकाडा नावाचा किडा दिसतो आणि जसा रात्री रातकिडा असतो तसा दिवसा ओरडणारा सिकाडा असतो. तर त्याच्यामध्ये फिमेल्स असतात, ज्या माद्या असतात त्यांना आवाज नसतो. आम्ही आमचा एक एक्सपर्ट घेऊन गेलो होतो, तो सांगत होता की आमच्याकडे एक किडा आहे त्याचं नाव सिकाडा, त्याचा आता आवाज ऐकू येतोय आणि इंग्लिशमध्ये एक म्हणे हॅपी द सिकाडाज लाईफ हू हॅज अ व्हॉइसलेस वाईफ, म्हणजे त्या माद्यांना आवाज ते करत नाही. तर तो एक कातकरी जो होता तो म्हणला की साहेब आम्हाला ते इंग्रजी कळत नाही, पण आमच्या भाषेमध्ये याला जोंदूरला असा शब्द आहे
आणि आमच्याकडे एक म्हण आहे, जोंधुर्ल्याचे जीवन सुखी कारण त्याची बायको मुखी. हे इतकं सुंदर पद्धतीने वर्णन सांगितलं. तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे गाईड्स आपण तयार करू शकलो अजून. आणि हा एक्सपिरियन्स घ्यायला सर पुणे मुंबईतली लोक वेडी असतात. म्हणजे त्यांना निसर्ग म्हणल्यानंतर फक्त बागेतले जे काही त्यांनी घरात लावलेलं तेवढंच माहिती असतं, पण इतरही वेगवेगळे जे घटक आहेत, आपल्याकडे मृगाचे किडे येतात, ते बाकीच्या वेळेला कुठे जातात लोकांना माहिती नाही. आपल्याकडे अष्टपाद म्हणजे कोळी येतो, तर त्या कोळीचं इतकं इंटरेस्टिंग लाईफ आहे, तर त्याच्याबद्दल सांगणारी काही लोक असतील. तर सर मी म्हणलं तसं की एक मी आता जनरल बसल्या बसल्या काही एरियाज पाहिल्या. आपल्याकडे सर दुर्गाबाईचा सडा आहे जुन्नरमध्ये, तर तिथे सर एक देवराई आहे आणि देवराई कन्सेप्ट लोकांना माहिती नाही अजूनही. तर देवराई म्हणजे नक्की काय आणि आतमध्ये कौल लावला जातो किंवा लावला जायचा तर म्हणजे काय, त्या आजूबाजूला काय काय वनस्पती होत्या, तर याची एक बँक, सीड बँक बेसिकली देवराई रिप्रेझेंट करतो. तर सर अशा सगळ्याचं एकत्र पॅकेज किंवा काही जुन्नरच्या परिसरात फिरताना सर काही रॉकचे पॅचेस आहेत की ज्याच्यावर आपल्याला ऍडव्हेंचरस ऍक्टिव्हिटीज, रॉक क्लाइम्बिंग असतील, आणि याचं प्रशिक्षण हे लोकल लोकांनाच द्यायचं. म्हणजे तिथे जो गाईड असेल तो लोकल तिकडचा स्थानिक माणूस असेल, त्यातनं जे इन्कम येईल ते ऑब्व्हियसली त्याला जाईल. फक्त मी म्हणलं तसं की अर्बन कनेक्ट देण्यासाठी आपले जे टूर ऑपरेटर्स आहेत तर त्यांना सेन्सिटाईज करायचं. आणि तुम्ही मी म्हणलं तसं की आता बाहेरच्या बाजूला जाणाऱ्या लोकांचा कल खूप कमी आहे. तर सर मला असं वाटतं की ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, ती नक्कीच आपल्याला खास करून आपल्या परिसरामध्ये ती एनकॅश करता येईल. डेफिनेटली अनुजी, आपण याच्यावर 101% काम करतो आहोत आणि आपण नक्की, मी जसं आधीही प्रॉमिस केलं त्या सगळ्या गोष्टी होतील. या निमित्ताने फक्त पुन्हा एकदा काळे सरांना मला एक, बाबर सर आणि अनुजी हे दोघेही जे म्हणाले त्यामध्ये टुरिस्ट गाईड ही संकल्पना सातत्याने आली. तर या टुरिस्ट गाईडसाठी एमटीडीसीच्या माध्यमातून आपल्याकडे काही प्रोव्हिजन होऊ शकते का, जेणेकरून आपण स्किल डेव्हलपमेंट अंडर टुरिस्ट गाईड ट्रेनिंग प्रोग्राम आपण काही करतो का? काळे सर ऐकू नाही येते त्यांना. बहुधा काळे सरांना. हॅलो, येतो आवाज? हा, येतोय काळे सर. हा सर, एमटीडीसीच्या वतीनं टुरिस्ट गाईड तयार करणं हा एक प्रोग्राम रेग्युलरली हाती घेण्यात आलेला आहे. आणि त्या दृष्टीनं मुंबईमध्ये आपण पाहिलं तर मुंबईच्या पर्यटन स्थळांचं, मुंबई शहरातल्या, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर एमटीडीसीने टुरिस्ट गाईड तयार केले आहेत. त्याचबरोबर औरंगाबाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती टुरिस्ट गाईड तयार केलेले आहेत, पुण्यामध्ये आहेत. इतकंच नव्हे तर परदेशी भाषांमध्ये देखील टुरिस्ट गाईड तयार केले जातात. याच वर्षी आम्ही काही टुरिस्ट गाईडना घेऊन जपानचा दौरा करून आलो. म्हणजे जे आपल्याकडची गाईड आहेत की जे जपानी भाषा शिकलेले आहेत, त्यांना एक इंट्रोडक्शन व्हावं, तिथलं कल्चर कळावं म्हणून आपण काही टुरिस्ट गाईड स्वतः मी त्यांच्या बरोबर होतो, आम्ही घेऊन गेलो. म्हणजे आपल्याकडे ही आपल्याकडे प्रोसेस आहे. परंतु आतापर्यंत आपले टुरिस्ट गाईड हे आपण शक्यतोवर परदेशातून येणाऱ्या किंवा शहरामधल्या इलाइट मंडळींसाठी कसे उपयोगी होतील या पद्धतीने पाहतो. आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरोखर आपलं राज्यांतर्गतलं प्रवास खूप वाढणार आहे, आपल्याकडचे टुरिस्ट खूप वाढणार आहेत. आणि या दृष्टीनंच आम्ही गेल्या 6 महिन्यांपासून या विचारात आहोत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये टुरिस्ट तिथल्या ठिकाणचे त्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने आपण तयार करायला हवं. आणि त्या दृष्टीने आम्ही तयारी करीत आहोत. आणि निश्चितपणे याच्यामध्ये वर्षभरात एमटीडीसी असेल किंवा आमच्याकडे एक डायरेक्टर ऑफ टुरिझम म्हणून एक नवीन इन्स्टिट्यूट झालेली आहे, तिच्या वतीने असेल, निश्चितपणे टुरिस्ट गाईडसाठी मोठ्या प्रमाणावर लक्ष दिलं जाईल, कारण ती मोठी गरज आहे, लक्षात आलेलं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा समअप करत असताना सगळ्यांचं मी आभार मानेन. आणि काळे सर, आता जी आपण एक फार दिलखुलास अशी जी चर्चा केलेली आहे, या चर्चेनंतर पण पुन्हा जेव्हा छोटासा विषय म्हणण्याचा सर. बोला सर, केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाची हुनर से रोजगार अशी एक स्कीम आहे. या हुनर से रोजगारच्या स्कीम मध्ये आपण गाईडचं ट्रेनिंग आणि कृषी पर्यटनामध्ये येऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांचा सहभाग, असं आपण या दोन्ही गोष्टी टाकू शकतो सर. आपल्या माध्यमातून केंद्र शासनाच्या पर्यटन विभागाला जर आपण पत्र लिहिलं की हुनर से रोजगार मध्ये गाईडचं प्रशिक्षण आणि शेतकऱ्यांना कृषी पर्यटनामध्ये येण्यासाठीचं प्रशिक्षण त्या संस्था घेऊ शकतात, तर मला असं वाटतं मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फरक होणार आहे.
नक्की तवरे साहेब, या संदर्भातला पाठपुरावा मी करेन आणि या वेबिनार मी पुन्हा एकदा अनुजजी असतील, तुम्ही असेल, तुम्हाला दोघांनाही शब्द देतो की अनुजजी आपण नक्की तो नेचर ट्रेल करणार आहोत आणि त्याचा प्रचार आणि प्रसार आपण समोर करणार आहोत. आणि तवरे साहेब, आपण आपल्या माध्यमातून जे सगळे कृषी पर्यटन क्षेत्रामध्ये काम करणारी अग्रणी मंडळी आहेत यांच्या माध्यमातून विशेषतः शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण एक परिषद किंवा आपण पूर्ण पुणे जिल्ह्यासाठी ही परिषद आपण नक्की आयोजित करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर काळे सर, मला आपल्याला फक्त एवढीच विनंती करायची की ज्या भक्तिशक्ती कॉरिडॉर विषयी आपण बोललो, या भक्तिशक्ती कॉरिडॉर संदर्भात आपल्याला काय सहकार्याची भूमिका घेऊन आपल्या भागातल्या तरुणांना फार मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देऊन एक रोल मॉडेल जर आपल्याला सेट करता आलं तर मला वाटतं की हे रोल मॉडेल इतर ठिकाणसाठी अत्यंत महत्वाचं ठरू शकेल. निश्चितच सर, करूयात आपण निश्चितच. धन्यवाद पुन्हा एकदा, आपण सगळ्यांनी वेळ काढला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आणि सकाळ समूहाचे फार महत्वाचं आभार मानायला हवं, कारण या पद्धतीचा एक आउट ऑफ द बॉक्स विचार घेऊन त्यावर हा परिसंवाद तुम्ही घडवून आणला, त्याबद्दल सकाळ समूहाचे सुद्धा मनापासून आभार.